नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज सगळीकडे सोशल मीडियावर क्रांतीचा जय जयकार सुरू झालाय. सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आक्षेपार्ह आहे म्हणून पोलिसांनी अटकच केली, असे बरेच प्रकार घडले अलीकडच्या काळात. त्यात आपल्या पालघरच्या 2 मुली असतील की तिकडे अंबिकेश महापात्र असतील किंवा असीम त्रिवेदी असेल. उत्तर प्रदेशात आझम खान यांच्याविषयी काहीतरी आक्षेपार्ह लिहिलं म्हणून विकी नावाच्या मुलाला अटक झाली. हे असं बरंच काही सुरू होतं. त्यामुळे नेटकर जरा घाबरले होते. बरं, आक्षेपार्ह काय आहे हे ठरवायचं कोणी? तर पोलिसांनी. आणि लगेच अटकच. पण श्रेया सिंघल या तरुणीनं कोर्टात दाद मागितली आणि नेटकरांनी ही लढाई जिंकली. सोशल नेटवर्किंग साईट्सवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून दाखल करण्यात येणारे वादग्रस्त कलम 66A रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिलाय. ऑनलाईन अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यामुळे अबाधित राहणार आहे. फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टच्या संदर्भामध्ये हे कलम होतं. या कलमानुसार सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपमानकारक अथवा आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीवर लगेच कारवाई करण्याची मुभा पोलिसांना होती. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला 3 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदसुद्धा याच कलमात होती. गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या राज्यात अनेक जणांना अटक झाली. घटनेनं नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते आहे असं मत अनेकांचं होतं. न्यायालयानं आता हे कलमच रद्द केलं आहे. आता या कलमाखाली कुठल्याही व्यक्तीला अटक होणार नाही. मात्र साईट ब्लॉक करण्याबद्दलच्या बाकीच्या 2 तरतुदी रद्द करायला मात्र नकार दिला आहे कोर्टानं. सोशल मीडियावर अनिर्बंध लिहू नका असंही म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं. या वादग्रस्त कलमाला सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा आव्हान दिलं ते एका कॉलेज तरुणीनं. श्रेया सिंघल असं या 24 वर्षांच्या तरुणीचं नाव. ती आहे कायद्याची विद्यार्थिनी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईतलं कामकाज बंद पडल्यानंतर टीका करणाऱ्या 2 पोस्ट्स या 2 तरुणींनी टाकल्या होत्या. पोलिसांनी या कलमाचा आधार घेत पालघरच्या तरुण मुलींना अटक केली होती. श्रेया तेव्हा होती 21 वर्षांची. ती गेली कोर्टामध्ये आणि आज हा निकाल आलेला आहे. या कलमातली सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे भाषा आणि मुद्दे अस्पष्ट आहेत. आक्षेपार्ह वाटणाऱ्या कुठल्याही पोस्टबद्दल अटक करण्याचा अधिकार पोलिसांना होता. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा होती. ही आक्षेप होता तो हाच. आता सोशल मीडिया जिंकला हे खरं आहे, पण खरंच या मीडियावर अंकुश असावा की नसावा? आणि अंकुश हवा असेल तर तो नेमका कसा असावा? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. सोशल स्वातंत्र्याचा विजय असो, पण अंकुश हवा की नको? आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. बेलापुरात इथं स्टुडिओमध्ये आहेत विनायक पाचलग. विनायक पाचलग हे सोशल मीडियाचे अभ्यासक आहेत, ते माझ्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे योगेश काणे आत्ता माझ्यासोबत आहेत. योगेश काणे हे कम्प्युटर इंजिनियर आहेत, ते आत्ता माझ्यासोबत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ते काम करत आहेत. रवी श्रीवास्तव आहेत इथे, ते सायबर लॉचे अभ्यासक आहेत, तेही आत्ता माझ्यासोबत आहेत इथे स्टुडिओमध्ये. पुण्याहून माझ्यासोबत आहेत विनिता देशमुख. विनिता देशमुख या माहिती अधिकार चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य लढ्यातल्या कार्यकर्त्या आहेत. पूर्वी इंडियन एक्सप्रेसच्या संपादक होत्या, सहसंपादक होत्या विनिता देशमुख. तिथंच आहेत प्राध्यापक प्रताप साळुंके. प्राध्यापक प्रताप साळुंके हे कायद्याचे प्राध्यापक आहेत आणि राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. नामवंत वक्ते आहेत प्रताप साळुंके. औरंगाबादमध्ये पत्रकारितेची विद्यार्थिनी मोनिका अवसरमल आहे आपल्यासोबत. नागपूरमध्ये सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य प्रशांत पवार आहेत. या सगळ्यांच्यासोबत सुरू करूया ही चर्चा. सोशल स्वातंत्र्याचा विजय असो, पण अंकुश हवा की नको? आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे विनायक पाचलगांकडे. विनायक पाचलग, एकूण सोशल मीडियाचा विचार करता खरं म्हणजे बराच मोठा सोसाट्याचा वारा आलेला आहे. आणि सोसल का तुला हा सोसाट्याचा वारा, अशी अवस्था आत्ता सोशल मीडियाला विचारावी, अशा प्रकारचं एकूण चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं, एकूण आत्ताचा निकाल जो आहे त्या निकालाकडे तुम्ही कसं बघता आहात? आणि एकूण सोशल मीडिया असेल, ऑनलाईन कंटेंट असेल, या सगळ्याकडंच तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात, त्याच प्रकारे सोशल मीडियाचे अभ्यासक आहात. सोशल मीडियावर तुम्ही स्वतः कायम सक्रिय असता. मला एक सांगा की तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? अगदीच खरं सांगायचं तर आजच्या निकालाचं स्वागतच आहे. आजच्या निकालामुळं
एक प्रकारची उर्मी सगळ्यात सोशल मीडियाला मिळेल. पण मला या निकालातून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आजच्या या निकालामुळं सोशल मीडिया बाबतीतचं भान समाजातल्या सगळ्याच वर्गाला येईल असं मला वाटतं. कदाचित कित्येक लोकांना आजपर्यंत असा काही कायदा आहे की जो आपल्यावर काही नियंत्रण ठेवतोय हे माहीत नसावं असं एकूणात मला आज दिवसभरातल्या चर्चेवरून जाणवतंय. किंवा असं काही असल्यामुळं आपल्याला काही घडतं किंवा सोशल मीडिया म्हणजे नक्की काय ह्याचाच प्रश्न पुन्हा एकदा आज या निमित्तानं पडू शकतो. मला एक गोष्ट इथं प्रामुख्याने अशी सांगावीशी वाटते की सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे की जी कुठल्याही कायद्यानं किंवा कुठल्याही अधिकृत यंत्रणेनुसार नियंत्रित करणं शक्यच नाही आहे. तुम्ही जर का विचार कराल तर आपल्याला फक्त फेसबुक माहिती आहे, ट्विटर माहिती आहे, पण ह्याच्याहून जास्त वेगवेगळी 20 माध्यमं आम्ही सारे लोक दररोज वापरतो. याच्यामध्ये इंस्टाग्राम आहे, याच्यामध्ये स्नॅपचॅट आहे, याच्यामध्ये व्हायबर आहे, याच्यामध्ये वेगवेगळे टेलिग्राम नावाचं भारतीय सोशल मीडियाचं एक ॲप आहे. त्याच्यानंतर फेसबुकला पॅरलल अशा कित्येक वेबसाईट्स आहेत, लिंक्डइन आहेत. या साऱ्यांवरती एखाद्या कायद्यानुसार आपण कसा कंट्रोल करणार? बरं, याच्यावरती आपण जे म्हणतो की आपण आक्षेपार्ह काहीतरी लिहितोय, हे आक्षेपार्ह ठरवणार कोण? तुम्ही असा एक विचार केलात तर आजपर्यंत आता हा क्रिमिनल रूल होता की तुम्ही काही आक्षेपार्ह ठरवलं तर तुम्हाला अटक होऊ शकते. आजपर्यंत गुन्हेगारांची संख्या किंवा प्रोबॅबल जे गुन्हेगार आहेत त्यांची संख्या फार लिमिटेड असती. पण इथं माझ्याही नकळत मी काही फॉरवर्ड केलेलं असू शकतं की जे कदाचित कुणाला आक्षेपार्ह वाटू शकतो. म्हणजे समाजातला प्रत्येक माणूस हा या कक्षेमध्ये येतो. एवढ्या सगळ्या लोकांवरती आपल्या आत्ताच्या सिस्टीममध्ये कसं तुम्ही कंट्रोल ठेवणार? हे शक्यच नाही आहे. या निमित्तानं हे भान जगापुढं येणं की कुठलाही कायदा किंवा कुठलाही समूह याच्यावरती नियंत्रण आणू शकत नाही, हीच या माध्यमाची ताकद आहे. स्नॅपचॅट सारख्या सुविधेमध्ये तुम्ही एखादी चित्र पाठवल्यानंतर 30 सेकंदात ते सर्व्हरवरून नाहीसं होतं. मग अशा वेळेला आत्ताचे कायदे किंवा आत्ताच्या घटनाक्रम किंवा आत्ता आपण जे काही म्हणतोय ते पुरेसं आहे का? या सगळ्यांमध्ये तुम्ही एक विचार करा की 60,000हून अधिक ब्लॉग आहेत. दर तासाला 30 लाख पानांचा कंटेंट तयार होतोय. या सगळ्यावरती तुम्ही कसं नियंत्रण ठेवणार? ते सगळं वाचायला सुद्धा आपल्याकडे वेळ आहे का? यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचे रोबोज आहेत, क्राउलर्स आहेत, यातले कित्येक सर्व्हर हे परदेशात आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचा एखादा कंटेंट हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या देशांशी करार करावे लागतील, त्यांच्याकडून कंटेंट मागवावा लागेल. गंमत म्हणजे समजा आज मी एखादी गोष्ट कुणाला तरी आक्षेपार्ह वाटली म्हणून मी ती काढून टाकली तर काही क्षणात मी या तंत्रज्ञानाच्या ताकदीमुळे तीच गोष्ट पुन्हा एकदा रिप्लिकेट करू शकतो. पण एकदा माझ्याकडून हा बाण सुटला, माझ्यावरती कारवाई झाली, पण हा बाण ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय ते सगळे भौमितिक वेगानं, म्हणजे मी 10 लोकांना सांगितलं, त्या 10 जणांनी अजून 10 लोकांना सांगितलं, इतक्या वेगानं ही घटना पसरती, ही गोष्ट पसरती, मग तो एखादा साधा फॉरवर्ड का असेना. ह्या गतीला आपण आपल्या रेग्युलर गतीनं खरंच तोंड देऊ शकतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळं आपल्या स्वतःलाच हे भान आणणं, सोशल मीडियाची ही गती समजून घेणं आणि खऱ्या अर्थानं या गतीमध्ये आपलं स्वतःचं मार्गक्रमण करणं हा याच्यावरचा उपाय आहे. आणि समाजातल्या सगळ्याच लोकांनी, मग ते इंटलेक्च्युअल्स असू देत, मग ते मीडियामधले असू देत किंवा मग ते आमच्यासारखे तरुण असू देत, हे भान या आजच्या निकालाच्या निमित्तानं घेणं हे मला गरजेचं वाटतं की याचा आवाका प्रचंड आहे. या साऱ्या गोष्टी आपण नियंत्रणात आणू शकत नाही. आपण काय करू शकतो तर आपण ह्या सगळ्याला या सगळ्या गोष्टी आपण नियंत्रणामध्ये आणू शकत नाही. त्यामुळे कायद्याचा एकूण रोल काय आहे, नियंत्रणाचा रोल काय, हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्राध्यापक प्रताप साळुंके आत्ता माझ्यासोबत आहेत पुण्यामधून. प्राध्यापक प्रताप, आत्ता विनायक पाचलक काय म्हणतात तुम्ही ऐकलंय. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. जर विनायक पाचलक असं बोलायला लागले तर तुम्ही कायद्याच्या लोकांनी करायचं काय? काय म्हणणं काय तुमचं प्राध्यापक प्रताप? संजयजी, खरं तर सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे हा खरोखरच अभिनंदनास पात्र असा आहे. कारण एका तत्त्वचिंतकानं खूप सुंदर म्हटलं आहे की कायद्यामधली जी भाषा आहे त्याच्यातली संदिग्धता ही वकिलांसाठी स्वर्ग असते. कारण कायद्याची जी रचना आहे, त्याचे जे शब्द आहेत, त्याच्यामध्ये जर संदिग्धता असेल तर त्याचा कसाही अर्थ हा तो कायदा जो कोणी अंमलबजावणी करणार असतो त्याला तो वापरता येतो. आणि कायद्यातली संदिग्धता, तुम्ही जर हे 122-123 पानांचा निकाल जर पूर्ण वाचला तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त भर जो दिलेला आहे तो म्हणजे या कलमाची 66 हे जे कलम आहे त्याच्यामधली भाषा ही अतिशय संदिग्ध आहे आणि त्याच्यामुळे त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता ही अधिक होती. दुसऱ्या बाजूने त्याच्यामध्ये असंही सुप्रीम कोर्टामध्ये मांडणी झाली होती सरकारच्या वतीनं की कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, अशा प्रकारची भीती हा तो कायदा किंवा त्या कायद्याचं एक विशिष्ट कलम रद्द करण्यासाठी अजिबात योग्य अशा प्रकारची भूमिका ही ठरणार नाही. आणि मग या सगळ्याकडे आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य
हे भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला दिलेलं जे स्वातंत्र्य आहे हे फक्त कलम 19 पोटकलम 2 याच्यामध्ये ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे फक्त त्याच्यावरच आधारलेले जे कायदे आहेत किंवा त्याच्यावरती असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्याला अनुसरून केलेले जे नियम पोटनियम आहेत यानंच फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा या आणता येऊ शकतील. इतर कुठल्याही गोष्टींवरतून त्याच्यावरती मर्यादा या आणल्या जाऊ शकणार नाहीत. याच्याबद्दलचा खूप चांगला उहापोह हा याच्यामध्ये केलेला आहे. व्हॉल्टेअर नावाच्या एका विचारवंतानं सुद्धा खूप सुंदर म्हटलंय की सहिष्णुतेनं कधीही कुणाचंही नुकसान झालं नाही, पण असहिष्णुता याच्यामुळं ही पृथ्वी अनेक वेळा निष्पापाच्या रक्तानं रंगलेली आहे. मला वाटतं की सामाजिक बाबींमध्ये आपल्यामध्ये ही सहिष्णुता असणं आणि असहिष्णुतेला नकार देणं मला वाटतं हा सहिष्णुता असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा प्राध्यापक प्रताप तुम्ही मांडलाय. प्रशांत पवार आपल्यासोबत आहेत. प्रशांत पवार हे सेन्सॉर बोर्डावर होते, केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य होते. प्रशांत पवार मला सांगा, आता विनायक पाचलग असं म्हणतायत, त्यालाच जोडून बऱ्यापैकी प्राध्यापक प्रताप साळुंखे यांनी सुद्धा तीच मांडणी पुढे नेलेली आहे. सेन्सॉरशिप असू नये अशा प्रकारची भूमिका आता हे लोक मांडतायत. मग सेन्सॉर बोर्डानं करायचं काय? आणि जर आता खुलेपणा दिला तर स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार सुरू होईल अशा प्रकारची भीती सुद्धा व्यक्त होते. प्रशांत पवार, तुमचं काय म्हणणं आहे? संजयजी, आतापर्यंत मला वाटतं तिसऱ्यांदा मी तुमच्या या स्टुडिओमध्ये याच विषयावर चर्चेला आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेस आपण हीच चर्चा करतो की सेन्सरशिपनी काय होईल, याच्यानी काय होईल. मी मागच्या वेळेस सुद्धा आज सुप्रीम कोर्टाने जो रिझल्ट दिला आहे, मी म्हणजे त्यावेळेस सुद्धा हे म्हणत होतो की आज इंटरनेट झालं, तुमचं मोबाईल झालं, व्हॉट्सअप झालं, याच्यावर तुम्ही कुणीच निर्बंध नाही लावू शकत, तर तुम्ही सेन्सर बोर्डाच्या मागे का बरं लागतात? पण आज असं मला वाटतं, जर आपण कुठे सेन्सर बोर्डाच्या माध्यमातून जर कोणत्या पिक्चरवर कोणत्या याच्यावर जर सेन्सरशिप नाही लावलं, तर तुम्ही जसं बोलले आत्ता की हे म्हणजे काय होईल या जगामध्ये हे विचार नाही करू शकणार. उद्या मुलं मुली त्या गार्डनमध्ये फिरतात, उद्या पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याकरता काही राहणार नाही. ते म्हणतील की बा तुम्ही का बरं कारवाई करता, आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टात हारलं. पण कुठे ना कुठं थोडी तरी मला असं वाटतं की बा माननीय सुप्रीम कोर्टाने, म्हणजे मी ते 123 पानाचं अजून वाचलेलं नाही, पण मला जे कळलं आता यांनी सांगितलं मान्यवरांनी 19(2) वगैरे. पण माझं एक म्हणणं आहे की जर तुम्ही उद्या सेन्सर बोर्ड, मग अर्धे लोक हे म्हणतील की सेन्सर बोर्डाचं काम काय, मग तसं बघितलं तर सेन्सर बोर्डाचं काम काहीच नाही आहे. म्हणजे कोणतेही पिक्चर येईल, कोणत्याही समाजावर कोणी काही आक्षेप बोलतील, कोणी कोणाला काही पण SMS करतील, कोणाला काही व्हॉट्सअप करतील, तर मग सोशल मीडियाचा हा सुद्धा गैरफायदा नाही व्हायला पाहिजे, गैरवापर नाही व्हायला पाहिजे की बा ज्याच्या माध्यमातून लोकांच्या भावना दुखावतील. उद्या जर कोणाच्या भावना कुठे दुखावल्या तर तुम्ही आम्ही काय करणार? हा सुद्धा एक मोठा इथे प्रश्न आहे. बाई कमीत कमी काही नाही तरी कुठेतरी थोडं बहुत निर्बंध असायलाच पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे प्रशांत पवार, कारण शेवटी निर्बंध नसतीलच तर काय होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.